नमस्कार मैत्रिणींनो, लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला खुशखबर मिळणार. खात्यात 3,000 रुपये येण्याची पूर्ण शक्यता. लाडक्या बहीण योजनेची नवीन अपडेट. त्यानुसार मकर संक्रांतीला राज्यातील 2.5 कोटी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र जमा करण्यात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपयांचा हप्ता जानेवारीमध्ये लाडकीच्या खात्यात जमा झाला. डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे 3,000 रुपये कधी येणार याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीला राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 जमा होणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतचे अधिकृत ट्विट केले. त्यामुळे 14 जानेवारी आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे येणार असल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी राज्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचे पैसे येण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. अधिकाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे तर महिला आणि बाल विकास मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या हप्त्याला विलंब होऊ शकतो. निवडणुका संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. त्यामुळे निधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागू शकते. पण मंत्री गिरीश महाजन यांनी 14 जानेवारीच्या आधी लाडकीच्या खात्यात 3,000 जमा होतील असे ट्विट केले. त्यामुळे खात्यात नेमके पैसे कधी येणार हा प्रश्न तसाच आहे. तर मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कारण अशीच लाडक्या बहिणी रोजच्या नवीन अपडेटविषयी माहिती तुम्हाला या चॅनेलवरती मिळत राहणार आहे. पुन्हा भेटूया आणखीन लाडक्या बहीण योजनेच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.